हाय फ्रेंड्स, स्टडी हब या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. आज आपण आपल्या चॅनेलवरती सकाळी एक अनाऊन्समेंट केली होती. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की आपण काही महत्त्वपूर्ण 12 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. किती? 12 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. आता ह्या ज्या प्रश्नपत्रिका असतील मित्रांनो, त्या 2019मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही भरत्या झालेल्या होत्या त्यामधील ह्या ऑनलाईन प्रश्नपत्रिका आहेत. लक्षात घ्या. आलं लक्षात तुमच्या? आता या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही की म्हाडा भरती आणि भूमी अभिलेख भरती या दोन्हीही विभागांच्या कधीही ऑनलाईन परीक्षा झालेल्या नव्हत्या. त्या ऑफलाईन झालेल्या होत्या. ह्या दोन भरत्या अशा आहेत की पहिल्यांदाच त्यांची ऑनलाईन भरती प्रक्रिया होत आहे. आता हे लक्षात घ्या. आता जी आपली भरती प्रक्रिया होणार आहे ती कशी होणार आहे? ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन आपली परीक्षा होणार आहे. आता त्याचसाठी आपण ह्या 12 प्रश्नपत्रिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. आता यातीलच काही क्वेश्चन्स तुम्हाला उपयोगी पडतील. यामध्ये आपण पहा जी केचे जे काही भाग असतील त्यामध्ये हिस्ट्री, पॉलिटी, त्याच्यानंतर जॉग्रॉफी अशा प्रकारचे विषय आणि मराठी व्याकरण याचे प्रश्न आपण पाहणार आहोत. आता पहा मित्रांनो, प्रत्येक प्रश्नपत्रिका जर तुम्ही नीट त्याचा अभ्यास केला किंवा त्याची नीट रिव्हिजन केली तर नक्की तुम्हाला याचा बेनिफिट होईल. प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न आपण जर धरले, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत आपण 50 प्रश्नांचा सराव केला तर तुम्ही 12 प्रश्नपत्रिकेत किती प्रश्नांचा सराव कराल पहा. 12 पंचे 60, जवळजवळ 600 प्रश्नांचा सराव तुमचा या ठिकाणी होईल. तर न वेळ घालवता आपण आपल्या सिरीजला सुरुवात करत आहोत आणि त्या सिरीजमधलं आजचं हे पहिलं लेक्चर. तर आपण पहिला पेपर आज पाहूया. 2019मध्ये वेगवेगळ्या परीक्षांचे झालेल्या ज्या काही ऑनलाईन प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण घेणार आहोत. आता पहिला प्रश्न पहा मित्रांनो, पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. एकाच अवतारावर श्रद्धा असलेला काय म्हणतात त्याला? पर्याय काय आहेत पहा. एकेश्वरी, दैववादी, अद्वैत, वेदांती. काय म्हणतात? एकाच अवतारावर श्रद्धा असलेला त्याला काय म्हणतात? त्याचं उत्तर पहा काय? एकेश्वरी. लक्षात आलं? हे त्याचं उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न पाहूया आपण. काय प्रश्न आहे पहा. सर्व शिक्षा अभियान हे भारतातील कार्यक्रमापैकी एक आहे. आता ते कशाशी संबंधित आहे पहा. एक माध्यमिक शिक्षणाशी संबंधित आहे, उच्च शिक्षणाशी संबंधित आहे, उच्च माध्यमिक शिक्षणाशी संबंधित आहे की प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे. तर ते कशासाठी संबंधित आहे? प्राथमिक शिक्षणासाठी. सर्व शिक्षा अभियान. लक्षात घ्या. त्यानंतरचा तिसरा प्रश्न पहा आपला काय मित्रांनो. शेकिंग मिनरेट्स म्हणजे झुलता मिनार हा कोणत्या शहरात आहे? लखनौमध्ये आहे, हैदराबादमध्ये आहे, अहमदाबादमध्ये आहे की मुंबईमध्ये आहे? सध्या तो कुठं आहे पहा. झुलता मिनार तर कोणत्या शहरात आहे? अहमदाबाद. तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला TCS विचारू शकते. त्यामुळे अशाच प्रश्नांचा सराव आपल्याला करायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. भारतीय संविधानात किती भाषा स्वीकारलेल्या आहेत? कोणत्या विषयाशी संबंधित प्रश्न आहे? पॉलिटीशी संबंधित प्रश्न आहे पहा. किती भाषा आहेत? 22 आहेत, 24 आहेत, 28 आहेत की 32 आहेत? तर तुमचा पहिलाच पर्याय बरोबर आहे ना. 22 भाषांचा यामध्ये समावेश केलेला आहे किंवा अधिकृत स्वीकारलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा भरायची आहे पहा. खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांचे ... करण्यात येईल. काय करण्यात येईल? मानधन काय करण्यात येईल? त्यांचे मानधन एक निर्धारित, श्रापित, त्रयस्थ, देशस्थ. तर सोपं आहे याचं उत्तर. काय करण्यात येईल? त्यांचं मानधन निर्धारित करण्यात येईल म्हणजेच ठरवण्यात येईल. त्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. अरण्य मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. अरण्याला काय शोधायचं आपण? समानार्थी शब्द शोधायचा आहे. आता अरण्याला समानार्थी शब्द काय येईल पहा. कानन येईल, दक्ष येईल, वळसा येईल का व्याळ येईल? तर याचं योग्य उत्तर काय? कानन. कानन म्हणजेच अरण्य. समानार्थी शब्द पहा. पुढचा पहा प्रश्न. लोकनृत्य जे काही आपले फ्लॉक डान्स असतात त्याच्याशी संबंधित आहे पहा. पुढीलपैकी कोणते पहा काय प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणते नृत्य हे रामायण आणि महाभारताचे
कल्पना दर्शवते. तर याचं योग्य काय उत्तर येईल पहा. याचं योग्य उत्तर येईल भरतनाट्यम. आता भरतनाट्यम हा डान्स कोणत्या राज्याशी संबंधित आहे? फ्लॉक डान्स म्हणता येत नाही त्याला, फ्लॉक डान्स आहे तो. तर हा तमिळनाडूशी संबंधित आहे, लक्षात घ्या. कथक, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कथक हा जो आहे फ्लॉक डान्स तो कोणत्या भारतातील कोणत्या विभागात प्रसिद्ध आहे किंवा त्या ठिकाणी तो केला जातो? तर कथकचं मला तुम्ही सांगायचं आहे कोणत्या ठिकाणी केला जातो. तर याचं उत्तर आपण पाहिलं भरतनाट्यम कुठल्या राज्याशी संबंध आहे? तमिळनाडूशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. परिस्थितिकी म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये इकॉलॉजी हा शब्द कोणत्या संशोधकाने प्रचलित केलेला आहे? तर याचं नाव काय येतं? हेकेल याने प्रचलित केलेला आहे. त्यानंतर पहा, हिमालयन वन संशोधन संस्था येथे कोठे स्थित आहे? शिमला, गंगटोक, नैनिताल, मसुरी या 4 पर्यायापैकी कोठे स्थित आहे? तर याचं उत्तर येतं पहा शिमला. कोणती संस्था? हिमालयन वन संशोधन संस्था. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. पांढरा शुभ्र याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. याचा समास काय येईल पहा. पांढरा शुभ्रचा बहुव्रीही, द्विगु, द्वंद्व आणि कर्मधारय. तर याचं योग्य उत्तर काय येतं? कर्मधारय समास. याचं योग्य उत्तर कर्मधारय समास येतं पहा. त्यानंतरचा प्रश्न पहा. गिद्दा, आता परत एक फ्लॉक डान्स तुम्हाला विचारले पहा. गिद्दा हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? त्यामुळं जी काही फ्लॉक डान्स असतील ती करून ठेवा. आपण त्याच्यावर एक विशेष लेक्चर घेतलं होतं, ते तुम्ही भारताचा भूगोल यामध्ये जाऊन पाहू शकताय. तर गिद्दा काय आहे पहा, कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? ते पंजाब राज्याचे लोकनृत्य आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणतं आहे? लावणी. महाराष्ट्र राज्याचं आलं लक्षात. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, महत्त्वाचा प्रश्न. अडला हरी गाढवाची पायधरी या म्हणीतून काय व्यक्त होते? निरुपाय, प्राण्यांचे महत्त्व, त्यानंतर देवाचे महत्त्व, नम्रपणा. तर कशाचे महत्त्व याच्यातून व्यक्त होते? पहा, निरुपायचे. आलं लक्षात. थोडा संदिग्ध प्रश्न आहे, पण हा जो तुम्ही याचं उत्तर काढायचं आहे कशा प्रकारे काढायचं आहे? निगेटिव्ह म्हणजेच ऑप्शन कट करून. पहा, नम्रपणा गेला, देवाचे महत्त्व गेलं, प्राण्यांचे महत्त्व गेलं, अशा प्रकारे उत्तर तुम्ही त्याचं काढू शकताय. असं हे करू नका की मला याचं उत्तर येत नाही. तर तुम्ही काय करायचं आहे? पर्याय कट करून त्याचं उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्ही उत्तराच्या जवळ जाल. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, महत्त्वाचा कोणता आहे? दिल्ली स्थित शक्तीस्थळ भारताच्या कोणत्या पंतप्रधानाला समर्पित केलेले आहे? त्याचं काय नाव आहे पहा? शक्तीस्थळ. कुणाला आहे? राजीव गांधी आहे, इंदिरा गांधी आहे, लाल बहादूर शास्त्री आहेत की जवाहरलाल नेहरू आहे? तर योग्य उत्तर काय येईल याचं सांगा. तर लक्षात घ्या, इंदिरा गांधी हे त्याचं योग्य उत्तर आहे, शक्तीस्थळ. हा लक्षात. त्यानंतरचा प्रश्न पहा. शहाण्या मुलांनी स्वस्थ बसावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. जर तुम्हाला प्रयोग येत नसेल तर तुम्ही काय करा, आपली मराठी व्याकरणची जी काही सिरीज आहे त्यामध्ये प्रयोग हा आपण चॅप्टर किंवा प्रयोग हा आपण सेक्शन घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्ही प्रयोग पहा, कोणता प्रयोग येतो. तर याचं उत्तर काय येईल पहा. शक्य कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. तर याचं योग्य उत्तर काय? सी, भावे प्रयोग. लक्षात घ्या. समापन कर्मणीमध्ये कुठलीही गोष्ट झालेली असते, लक्षात घ्या. काय होतं? झाली. शक्य कर्मणीमध्ये शक्यता दाखवलेली असते, आलं लक्षात. अकर्मक कर्तरी, आता यामध्ये काय असतं पहा, ते कर्म नसतं, अकर्मक कर्तरी. आलं लक्षात. याचं उत्तर काय आहे ना, भावे प्रयोग. परत एकदा तुम्हाला सांगतो. त्यानंतरचा प्रश्न पहा. थेरुकुत्तू हा डॉटचा कलाप्रकार आहे. कोणत्या राज्याचा कलाप्रकार आहे असं विचारले? थेरुकुत्तू. आता जो पहा, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र. आता महाराष्ट्र काय नसणार हे तुम्हाला माहिती आहे. राहिले 3 ऑप्शन, या 3 ऑप्शनपैकी काही जर उत्तर असणार तर याचं उत्तर काय येतं पहा. थेरुकुत्तूचं काय उत्तर येतं? तमिळनाडू. याचं उत्तर येतं तमिळनाडू. डान्स वगैरे असतील म्हणा, अभयारण्य वगैरे असतील तर अशावर प्रश्न जास्त विचारले जातात.
त्यानंतर पहा, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य विचारले, न की नॅशनल पार्क. आता नॅशनल पार्क या ठिकाणी तुम्हाला विचारलं नाही. जर तुम्हाला सांगितलं भारतातील पहिलं नॅशनल पार्क कोणतं, राष्ट्रीय उद्यान त्याला म्हणतात मराठीत, तर ते कोणतं? जिम कॉर्बेट, उत्तराखंडमध्ये येतं ते त्याचं उत्तर आहे. आणि पहिलं अभयारण्य आहे, तर याचं उत्तर काय येतं? राधानगरी अभयारण्य. कुठं आले? कोल्हापूर जिल्ह्यात अभयारण्य आहे. कशांसाठी प्रसिद्ध आहे? गवा या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पहा, सध्या गवा चर्चेत आहे आपल्या वर्तमानपत्रात. तर याचं योग्य उत्तर राधानगरी येतं. त्यानंतरची खालची 4 पहा. बोर कुठं आहे? वर्धामध्ये येतं बोर. मेळघाट अमरावती या ठिकाणी, ते सुद्धा काय आहे? राष्ट्रीय उद्यान आहे. पहा, मेळघाट अमरावती जिल्ह्यात येतं. आणि भीमाशंकर कुठे आहे? पुणे. कशासाठी प्रसिद्ध आहे? तर शेकरू या वन्य प्राण्यासाठी, जो की आपला राज्य प्राणी आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, कोणते भारतीय स्मारक ट्विटरवर पदार्पण करणारी प्रथम जगातील ऐतिहासिक स्मारक बनले? तर याचं उत्तर काय येतं? ताजमहाल येतं. पहा, आता त्यावेळीचा हा करंटचा प्रश्न आहे, त्यामुळे एवढं काही तुम्हाला लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. त्यानंतरचा प्रश्न पहा, पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. मऊ सापडले म्हणून खणू नये. आता कशाने खणू नये? हाताने, कोपराने, दाताने, पायाने. तर याचं योग्य उत्तर काय येणार सांगा? कोपराने. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. ज्या काही म्हणी असतील त्या लक्षात घ्या. पुढील कोणता हरितगृह वायू नाही? कोणता? कार्बन डायऑक्साईड, CO2, आर्गॉन, मिथेन, ओझोन. यापैकी योग्य उत्तर काय येईल? तर याचं योग्य उत्तर काय ना? आर्गॉन याचं उत्तर येतं बरोबर. हरितगृह वायू नाही येते. त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्नोत्तर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह आपल्याला करायचा आहे. संधी चॅप्टर आपण घेतलेला नाही, लवकरात लवकर तो चॅप्टर आपण घेऊ. तर याचं उत्तर काय येतं पहा? प्रश्नोत्तर याचं काय येणार? संधी विग्रह करा. प्रश्नोत्तर येणार की प्रश्नोत्तर येणार? तर याचं उत्तर काय येतं पहा? पर्याय क्रमांक ए. काय येतो? पर्याय क्रमांक ए. आता पहा, प्रश्न लास्टचं जे वर्ण आहे त्याच्यात असतो आणि पुढे मिळतो त्याच्यात ह्या दोन्हींनी मिळून तयार काय होतो? ओ तयार होतो आणि प्रश्नोत्तर हा शब्द तयार होतो. अगदी सोपा आहे. जर योग्यरित्या चॅप्टर जर शिकला तुम्ही तर तो तुम्हाला सोपाच जाईल. आता पहा, खालीलपैकी कोणता, हा प्रश्न काही महत्त्वाचा नाही. पहा, येऊ पण शकत नाही. आता हा येऊ शकतो तुम्हाला प्रश्न. कोणता आहे पहा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. मिसळणे, विरघळणे, निंदा, कुचेष्टा, सदा, नेहमी आणि गद्य आणि पद्य. आता यामध्ये कशाची जोडी सांगितली आपल्याला? विरुद्धार्थी सांगितले. पहा, विरुद्धार्थी आपल्याला गद्य आणि पद्य हा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. बाकीचे 3 ऑप्शन काय चुकीचे आहेत. आलं लक्षात? तर याचं उत्तर काय? डी, गद्य आणि पद्य. त्यानंतर पहा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. आता पहा, चुकीची जोडी ओळखायची आहे. आधी वरती काय सांगितलं होतं? बरोबर जोडी ओळखा. पहा, रोगी, निरोगी हे काय बरोबर आहे. त्याच्यानं कळस पाया हा सुद्धा बरोबर आहे. अचूक बरोबर हा सुद्धा बरोबर आहे. आता प्राचीन आणि अर्वाचीन हा काय? तर तुमचा, आता या ठिकाणी पहा एक मिस्टेक होऊ शकते. पहा, माझ्याकडूनच ती मिस्टेक झालेली आहे. तर पहा, रोगी निरोगी बरोबर आहे. कळस पायासुद्धा बरोबर आहे. प्राचीन अर्वाचीनसुद्धा बरोबर आहे. गडबडीत तो प्रश्न माझा चुकला, पण लक्षात घ्या बरोबर. चूक. आता या ठिकाणी काय पाहिजे होतं? चूक पाहिजे होतं, पण त्या ठिकाणी ऑप्शन काय? अचूक. आता अचूकचाच अर्थ काय होतो? बरोबर होतो. त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे. या दोन्ही शब्दाचा अर्थ समानार्थी होतो, त्यामुळे चुकीचं आहे. कसं पाहिजे होतं? चूक आणि बरोबर पाहिजे होतं, पण काय दिले त्यांनी? अचूक आणि बरोबर दिले. लक्षात घ्या, अशा गडबडीत तुमच्या चुका होऊ शकतात, त्यामुळे पेपर नीट सोडवायचा. आता पहा, शुद्ध लेखनाचे प्रश्न भरपूर येतात. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखायचा आहे. क्रांतिकारक हा शब्द आहे, तर योग्य क्रांतिकारक शब्द कोणता आहे पहा याच्यामध्ये. तर याच्यामध्ये योग्य क्रांतिकारक शब्द आहे डी. पहा, त्याचं उत्तर डी येतं. क्रांतिकारक हा शब्द बरोबर आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. पहा, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी उत्तम
डॉट डॉट असावी लागते. आता गौतम काय असावी लागते? बुद्धिमत्ता असावी लागते. काय? बुद्धिमत्ता. सोपा प्रश्न आहे. बुद्धिभ्रंश चुकीचं आहे, बालबुद्धीसुद्धा चुकीचं आहे आणि अशुद्धीसुद्धा चुकीचं आहे. तर काय उत्तर येईल याचं? बुद्धिमत्ता. ए पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा काय, तर कोणते शहर महाराष्ट्रात आहे असे विचारले. कोणते शहर महाराष्ट्रात आहे? आता वेरावळ चुकीचं आहे. तुम्ही वाचले का कुठे वेरावळ? गोंडल, जुनागड कुठे वाचले का? जुनागड वाचलं असेल, पण लक्षात घ्या या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणतं शहर? इचलकरंजी, जे की दक्षिणमधला आपण मँचेस्टर म्हणून ओळखतो. महाराष्ट्रातील दक्षिणेकडचे मँचेस्टर. आता का? की कारण त्या ठिकाणी भरपूर जागा आहे, कापड गिरणी आहेत, तर त्या ठिकाणी त्या आहेत. त्यामुळे इचलकरंजी हे बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर आहे? त्यानंतरचा प्रश्न पहा. आता जे काही बुद्धिमत्तेचे आणि गणितचे जे काही प्रश्न असते ते आपण सेपरेटली त्याच्यावर लेक्चर घेऊन आपण ते घेऊ. तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे? मराठी व्याकरण आणि जी केचे प्रश्न पाहायचं आहे मित्रांनो. लेक्चर जर खूप मोठं झालं तर ते काय होतं? कंटाळवाणं होतं. तर हे पहा, याचं उत्तर काय येतं? मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, वरी काव्याचा अलंकार ओळखायचा आहे. की 2 ओळी आहेत पहा आणि त्याचा अलंकार ओळखायचा आपल्याला. अलंकार चॅप्टर हा बऱ्याच मुलांना अवघड जातो, पण तो केलाच पाहिजे. त्याच्यावर 1 ते 2 प्रश्न त्यावर विचारले जाऊ शकतात. तर याचं उत्तर काय येतं पहा? स्वभाव उक्ती हा अलंकार याच्यामधून होतो. आलं लक्षात? त्यानंतरचा प्रश्न पहा. भारतात पंचायती राज्याची प्रणाली सध्या सुरू आहे, तर ती किती स्तर सुरू आहे? 2 स्तर सुरू आहे, 3 स्तर सुरू आहे? पहा काय उत्तर येतं त्याचं? 2 स्तर सुरू आहे, 4 स्तर सुरू आहे, 5 स्तर सुरू आहे, 3 स्तर सुरू आहे. पंचायती राज्य संबंधित घटनादुरुस्ती कोणती जर विचारलं तर ती घटनादुरुस्ती कोणती येते? 73वी घटनादुरुस्ती. लक्षात घ्या, 73वी घटनादुरुस्ती ही कशाशी संबंधित आहे? पंचायत राज प्रणालीशी संबंधित आहे. आता याचं उत्तर काय येतं? 3 स्तर. 3 स्तरावर सध्या पंचायत राज सुरू आहे. कशासाठी? पहिल्यांदा येणार जिल्हा परिषद तुमची, त्यानंतर येते पंचायत समिती आणि त्यानंतर येते ग्रामपंचायत. हे 3 स्तर आहेत. गाव पातळीवर असते ग्रामपंचायत, तालुका स्तरावर असते पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर असते जिल्हा परिषद. तर त्यानंतरचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. याचं उत्तर काय येईल सांगा? विधायक या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. कार्यकारी, रचनाकार, विध्वंसक आणि विधाता. तर काय उत्तर येईल याचं? विध्वंसक. विधायकचं उत्तर काय येईल? विध्वंसक. पहा उत्तर सी येतं त्याचं ॲन्सर. त्यांनीसुद्धा सी ॲन्सर दिलेला आहे त्याचं. त्यानंतरचा प्रश्न पहा. देवालय या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह करायचा. आता संधीवर किती प्रश्न आलेले आहेत पहा. देव अधिक आले, देव अधिक लय, देवा अधिक आलय आणि देवा अधिक अलय असा आहे. आता देव हा शब्द आहे, देवा शब्द होऊ शकतो काय? देवा. ॲक्च्युली मूळ शब्द काय आहे? देव शब्द आहे. लक्षात घ्या, देव काय शब्द आहे? देव. याची तुम्हाला सांगतो मी व्यंजन संधी कशी होते. देव अधिक आले. आता आले याचा अर्थ काय? गृह म्हणू शकतो देवाचे किंवा त्याला पण अनेक त्याचे समानार्थी शब्द आहेत आलयचे. लक्षात आलं? देव अधिक आलय. याचं संधी तुम्हाला सांगतो कशी करायची. पहा वचं काय येतं? अ येतं. आता इथं वा असतं, वा येऊ शकत नाही, पण लक्षात घ्या वा असतं तर आ असते. तर त्यामुळं आता व आहे त्यामुळं अ घेतला आपण. परत एकदा देव अधिक आलय. वचं आपण अ घेतलं आणि आजचं आपण अ घेतलं. आता ही काय झालं? स्वर संधी झाली पहा. अ अधिक आ यापासून तयार काय होतं? आज तयार होतो. हा तयार कोणा? वा म्हणजे देवालय. लक्षात आलं? त्यामुळे याचं उत्तर काय येतं पहा? ए. देव अधिक आलय. देव अधिक आलय याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. तहाच्या अटींचा जो तर्जुमा असतो त्याला काय म्हणतात? तहनामा म्हणतात, तहसीलदार म्हणतात, जाहीरनामा म्हणतात का अटीतटीचा म्हणतात? तर त्याला तहनामा म्हणतात. लक्षात घ्या. त्यानंतर पहा
मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावीची तो स्वभावे. या सुप्रसिद्ध ओळीचा वृत्त ओळखायला सांगितलं आहे तुम्हाला. एखादा प्रश्न विचारू शकतात वृत्तावर. वृत्त हा चॅप्टर खूप लेंदी आहे आणि तो खूप मोठा चॅप्टर आहे. काही कन्सेप्ट त्याच्यात क्लिअर असतील तर तो तुम्हाला येईल. तर याचं उत्तर काय येतं पहा, लक्षात घ्या फक्त. याचं उत्तर काय येतं, भुजंगप्रयाग वृत्त येतं. भुजंगप्रयाग वृत्त आला तर प्रश्न याच्यावर एक प्रश्न विचारू शकतात परीक्षेला तुम्हाला. त्यानंतरचा पहा प्रश्न, खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थान स्मारक महाराष्ट्रात नाही असे विचारले. आता पहा, बीबी का मकबरा आहे, चांद मिनार, आगा खान पॅलेससुद्धा आहे. तर याचं योग्य उत्तर काय येतं, बेकल किल्ला. जो काही बेकल किल्ला आहे तो आपल्या महाराष्ट्रात नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न विचारू शकतात. भारताच्या राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात. आता किती सदस्य राष्ट्रपती निवडतात, नामांकित किंवा त्यांचं हे करतात, नॉमिनेटेड करतात. तर किती असतात, 12 सदस्यांचे ते नामांकित केले जाऊ शकतात. कुणाकडून, राष्ट्रपतीकडून. कुठे, राज्यसभेत. लक्षात घ्या, आलं लक्षात. आता राज्यसभेत किती सदस्य असतात ते तुम्ही सांगा मला. सध्या राज्यसभेत 245 सदस्य आहेत, पण जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात, 250 सदस्य आपल्या राज्यसभेत असू शकतात. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक. पहा, जर तुम्ही आपलं जे कलमांचं काही महत्त्वाची कलमे आपण घेतली होती, राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे, आणि त्या कलमांच्यामध्ये आपण जी काही खूप महत्त्वाची कलमे आहेत ती मी तुम्हाला सांगितली होती, आणि त्यामध्ये हे कलम होतं. तर राज्यसभेची आणि लोकसभेची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार घेतली जाते, तर कलम आहे 108 मध्ये. लक्षात घ्या, 108. त्यानंतरचा पहा, कोणते वाक्य अपूर्ण भविष्य काय आहे. काय विचारले, कोणते वाक्य अपूर्ण भविष्य काय आहे असं विचारले. आई देवपूजा करत आहे, हे वाक्य होऊ शकतं का, करत आहे. त्यानंतर आई देवपूजा करत असेल होऊ शकतं. हे चुकीचं वाक्य आहे, कारण हे सध्याचं म्हणजे तुमचं वर्तमान स्थिती दाखवतं. आई देवपूजा करत होती, भूतकाळ दाखवतं पहा, करत होती. आई देवपूजा केली असेल, भविष्यकाळी दाखवतं, पण भविष्यकाळातली घटना पूर्ण झालेली आहे, त्यामुळे हे वाक्य नाही. तर त्याचं उत्तर काय तर बी येतं उत्तर पहा. आई देवपूजा करत असेल म्हणजे भविष्यकाळसुद्धा आहे आणि ती क्रिया पूर्ण झालेली नाही, लक्षात घ्या. त्यानंतर घ्या पुढचा प्रश्न काय आहे पहा, पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. शिक्षकाने सीमाला इतके खराब अक्षर का काढले असे विचारतात. ती म्हणाली की तिचे पेन बिघडले आहे. तेव्हा शिक्षक काय म्हणाले, शिक्षक काय म्हणू शकतात त्यावेळी सांगा, नाचता येईना अंगण वाकले. म्हणजे तिला येत नसलं पण तिनं कारण काय सांगितलं, वेगळं सांगितलं. तर त्याचं उत्तर काय तर ए येतं. लास्टची काही प्रश्न मित्रांनो पहा. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी प्रवाळ भित्तिका कोणत्या देशात आहे. तर त्याचं उत्तर काय तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या त्या पूर्व किनारपट्टीवरती सापडते आपल्याला. त्यानंतर पहा, पेटीएमचे संस्थापक कोण आहेत विचारू शकतात. ज्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्यांचे संस्थापक लक्षात घ्या. तर याचं उत्तर येतं विजय शेखर शर्मा. याचं उत्तर काय, विजय शेखर शर्मा. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय ओळखायचा आपल्याला. शीर्षासन हे कठीण योगासन आहे. सौंदर्य, आता सौंदर्य हा शब्द बरोबर आहे का पहा, चुकीचा आहे. शूर सैनिकांनी पराक्रम, आता पराक्रम हा शब्द यामध्ये चुकला आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, आता हा सुद्धा प्रश्न चुकलेला आहे, त्यामुळे उत्तर येतं तुमचं ए. शीर्षासन हे एक कठीण योगासन आहे. त्यानंतरचा पहा, समास ओळखायचा परत एकदा. सहपरिवार हा समास कोणता आहे, सहब्रह्वी, अव्ययी भाव, द्वंद्व आणि कर्मधारय. तर याचं उत्तर काय तर सहबहुव्रीही. आता एखादा शब्द मित्रांनो माझ्याकडून चुकला उच्चारायला तर अगदी समजून घ्या मित्रांनो, कारण जवळजवळ आपलं पहा 25 मिनिटाचं लेक्चर मी कंटिन्यू 25 मिनटं तुमच्याशी बोलत आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न काय, अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला पाहायचा आहे. अभियोगचा अगदी सोपं समानार्थी शब्द आपल्याला येतात.
तर हा शब्दाचं सांग चूक बरोबर अचूक बरोबर अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न येतात. पण हा अभियोग या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. पहा याचं योग्य उत्तर काय येईल? आरोप. त्याचा समानार्थी शब्द आहे आरोप. त्यानंतरचा पहा खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हटलेले जाते? तर त्याचं उत्तर काय? नागपूर. महाराष्ट्रातील आहे. पहा IMP करून ठेवा, विचारू शकतात. त्यानंतरचा पहा शेकरू हा महाराष्ट्र राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे? काय आहे तो? मांजर आहे, हरिण आहे, खार आहे की बिबट्या आहे? तर खार आहे. ती मोठी खार आहे शेकरू. भीमाशंकर अभयारण्यात सापडते. पुढचा प्रश्न पहा प्रश्नात दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा. विचारात बुडून जाणे. आता डायरेक्टली याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर काय येतं? पहा सी येतं. स्क्रीनशॉट मारा वाटल्यास आणि एकदा वाचून घ्या. तर याचं उत्तर सी येतं, लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न पहा आईचे काम झाले असे या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळात रूपांतर करताना खालीलपैकी कोणता पर्याय निवडावा लागेल? पहा आईचे काम झाले असे या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळ. आता याचं उत्तर काय येईल सांगा? अपूर्ण भविष्यकाळ करायचं आहे. मग वरती झालं होतं आपलं अपूर्ण काय? भविष्यकाळात रूपांतर करताना. तर काय येणार याचं उत्तर? पहा आईचे काम झाले होते भूतकाळात जाते. आईचे काम होत असेल होऊ शकतं ना. मग खालचे ऑप्शन पाहू आपण. आईचे काम होईल भविष्यकाळ सांगितलं आहे. आईचे काम झाले हा सुद्धा भूतकाळ सांगितला आपल्याला. तर पहा आईचे काम होत असेल म्हणजे होत असेल, भविष्यकाळ पण सांगितलं आणि काम झालेले सुद्धा नाही. त्यामुळे लक्षात घ्या तो अपूर्ण भविष्यकाळ आहे. होत असेल म्हणून तुम्हाला काय वाटेल तो भूतकाळ आहे, तर नाही. त्यानंतरचा पाव समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. जसा द्राक्षांचा घड तसा काजूंचा काय असतो? घोस असतो, घड असतो, चढत असते, गाधण असते. तर काय असते? काजूंची गाधण असते, लक्षात घ्या. मुद्दाम दुर्लक्ष करणे अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. मुद्दाम दुर्लक्ष करणे काय? तर कानाडोळा करणे. त्याचं योग्य उत्तर कानाडोळा करणे असं होतं. खालील समानार्थी शब्दाची चुकीची जोडी शोधायची आपल्याला. आता चुकीची जोडी शोधायची आहे. पहा समानार्थी शब्दाची चुकीची जोडी. धवल शुभ्र बरोबर आहे. सदा पोपट शुक सुद्धा बरोबर आहे. गुरे आणि ढोरे बरोबर आहे. तर सदा आणि वादळी काय जे ऑप्शन आहे तो चुकलेला आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालयाद्वारे देशभरात CRZ श्रेण्यांमध्ये ठेवले जाते. आता CRZ किती श्रेणी आहेत? त्या 4 श्रेणी आहेत, लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न पहा जिल्हा ओळखायचा आहे. महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे आणि जिल्हा ओळखायला सांगितले. कोणता जिल्हा असेल? एकदा झूम करूया. पहा जिल्हा ओळखायचा. हा जिल्हा काय? कोल्हापूर आहे, लक्षात घ्या. हा काय? सांगली आहे, सातारा, त्याच्यानंतर सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि ही जी काय मुंबई आहे या ठिकाणी पहा मुंबई. तर हा जिल्हा कोणता आहे? उस्मानाबाद. लातूर किंवा उस्मानाबाद ऑप्शनमध्ये मी कन्फ्यूज आहे, मग त्याचं उत्तर उस्मानाबाद येईल. उस्मानाबाद पहा उस्मानाबाद त्याचं उत्तर आहे. उत्तर त्याचं काय येतं? उस्मानाबाद. असे जिल्हे विचारू शकतात. एकदा फक्त नकाशा नजरेखालून घाला, त्याचं तुम्हाला उत्तर येईल. त्यानंतरचा काय प्रश्न बघा. रामसर यादीमध्ये भारतातील समाविष्ट पाणथळ क्षेत्रांची संख्या किती आहे? सध्या हा 2019चा प्रश्न आहे, पण सध्या रामसर यादीत किती स्थळे आहेत? एकदा नेटवर फक्त एकदा गुगलवर टाकून पहा तर किती स्थळे आहेत? 27 स्थळे होती त्यावेळी. सध्या किती आहेत? चेंज झालेले आहेत, एकदा चेक करा. खालीलपैकी कोणता तलाव महाराष्ट्रात आहे? लोणार, कोलेरू सरोवर, पुलिकत सरोवर, सुरसागर सरोवर. तर याचं योग्य उत्तर काय? लोणार सरोवर हे महाराष्ट्रात आहे. सोपा प्रश्न आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर कोणता जिल्हा येतो? बुलढाणा जिल्हा येतो. पहा बुलढाणा जिल्हा. कोणता जिल्हा? बुलढाणा. उल्कापातापासून तयार झालेला आहे ते. संविधानानुसार वनेचा भाग आहेत. वने हा भाग कशात येतो? केंद्र सूचीत येतो, राज्य सूचीत येतो, समवर्ती सूचीत येतो की अवशिष्ट सूचीमध्ये येतो? तर कोणत्या सूचीत येतो तो? समवर्ती सूचीत येतो. संविधानाच्या समवर्ती सूचीत.
पॅन कार्डचे पूर्ण रूप काय सांगा. पॅन कार्डचं आपल्याला पूर्ण रूप सांगितले काय, परमनंट अकाउंट नंबर, पर्सनल अकाउंट नंबर, पब्लिक अकाउंट नंबर की पोस्टल अकाउंट नंबर. तर याचं योग्य उत्तर काय ना, तर पर्याय क्रमांक ए, परमनंट अकाउंट नंबर. पॅनचा लॉंग फुल फॉर्म हा होतो परमनंट अकाउंट नंबर. त्यानंतरचा प्रश्न काय आहे पहा, आकाश फाटणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे. खूप पाऊस पडणे, कमी पाऊस पडणे, माया नसणे, मोठे संकट कोसळणे. तर याचा उत्तर काय येतं पहा, याचं पर्याय क्रमांक डी, मोठे संकट येतं आकाश फाटण्याचा अर्थ होतो. त्यानंतरचा प्रश्न काय हवा, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखायचा आपल्याला. तर कोणताही पहा अशुद्ध शब्द. पहिला पर्याय अव्यवस्था, अविवशित, चिंतित, अविचारशील. तर याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक सी, चिंतित. अशुद्ध लेखनाचा शब्द आहे तो. त्यानंतरचा प्रश्न काय असेल, तर अशा प्रकारे मित्रांनो आजची आपली जी काही सिरीजमधली पहिली प्रश्नपत्रिका होती ती आज संपलेली आहे. बऱ्याच प्रश्नांचा सराव आपण केलेला आहे. तर अशाच प्रकारे 12 प्रश्नांचा आपल्याला सराव करायचे, जेणेकरून जवळजवळ तुमचा 500 ते 600 प्रश्नांचा सराव यामध्ये होईल. किती, 600. तर थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.